ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मंचर, घोडेगाव, नारायणगाव, ओतूर या परिसरातून मोटारसायकल चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं होतं। सदर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार वारे नवले सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून पुढील तपास सुरू केला। सदर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता प्रत्येक ठिकाणी तोच चोरटा असल्याचं दिसून आलं। मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इसम हा रेकॉर्डवरील मोटारसायकल चोर राहुल अशोक दाते राहणार मंचर हा आहे। तसेच त्याच्यावर यापूर्वी देखील बरेच गुन्हे दाखल आहेत, तरी तो त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटारसायकल घोडेगाव नारोडी फाटा येथे विक्रीसाठी येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत समजले। त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकानं घोडेगाव पोलीस स्टेशनकडील पथकानं सदर ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारलं असता त्यानं त्याचं नाव राहुल अशोक दाते वय वर्ष 25 राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं सांगितलंय। त्याच्या ताब्यातून घोडेगाव, मंचर, नारायणगाव, ओतूर या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या मोटारसायकल तसेच नारायणगाव येथून चोरीला गेलेली एक मोबाईल असा एकूण 1,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी केलेले खालील गुन्हे उघडकीस आले आहेत। घोडेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 62/2026 भारतीय न्याय संहिता 303-2, मंचर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 86/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303-2, नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 70/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303-2, नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 72/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303-2, ओतूर पोलीस स्टेशन 95 गुन्हा रजिस्टर नंबर 95/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303-2 प्रमाणे सदर आरोपीला पुढील तपासाकामी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलं असून पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस शिपाई अक्षय नवले, घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर महेश पवार, पोलीस हवालदार अमरदीप वंजारी, विठ्ठल वाघ, निलेश तळपे, सावंत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल तनपुरे, लगड वायदंडे तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, तिलेश जाधव यांनी केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, नारायणगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।